तो गाडी बसवणार, तो माझी इज्जत ठेवूनच चालतो माझी। आता बघा तुमच्या समोर मला किती चाटत बसलाय बघा तुम्हा। बैल म्हणजे रायगडची शान आहे, पनवेल तालुक्यात त्याला मान आहे आणि भंगारपाडा गावाचं नाव त्यांनी रोशन केलंय। आपल्याला वाटलं शरद आज झाली नाही तर मोटरसायकल त्याला मी पुढे करतो, मी मोटरसायकलवर बसतो, तो घोड्यासारखा पुढे चालता राहतो, ते 4 ते 5 किलोमीटर त्याला फिरून आणतो। कम से कम माझ्याकडे 40 ते 50 बैल होऊन गेलं, पण याच्यापेक्षा जास्त पडणार होतं, पण बच्चांनी माझा पुरा महाराष्ट्रात नाव केलाय। रायगड जिल्ह्यात तर पूर्ण त्यांनी हादरवूनच टाकलं, आवरा नाव करून ठेवलाय। तर प्रत्येकाच्या मनात आहे बच्चा बच्चाच बोलतात, लहान मुलं सुद्धा गावातून कुठले गेलो तरी बच्चा बच्चा करीत राहतात। आता लहान मुलांचा विषय काढला तर घरी असल्यावर त्या लहान मुलांसोबत कसं असतं? लहान मुलं आता माझा नातू आला असता डायरेक्ट येसन दिली त्याच्या पोटा खालून शिरला असता, त्याच्या वरती पण बसला असता तो। मारतो नाही मार क्या? अच्छा मारो मारो धर धर पकड 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 बिंदास। नमस्कार मित्रांनो, शक्तिमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमॅन राजेश मात्रे आपला ब्लॉग मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज बैलगाडा दाखवण्याचं कारण एक वेगळंच होतं। बैलगाडा चालक, बैलगाडा मालक आज आपल्या समोर आहेत आणि आपल्या समोर कोणता बैल आहे तुम्हाला दाखवू शकतो आणि त्यांचे फॅन्स एवढे आहेत ना मित्रांनो। बच्चा बैल बघता क्षणी फॅन्स लोक येतात, पाहू शकता फोटो घेण्यासाठी फॅन्स लोक आलेले। बच्चा गप बच्चा गप सो आपल्या समोर आहे बच्चा गप भंगारपाडचा बच्चा बैल आणि आपल्या समोर आहेत कृष्णा खटेकर दादा। सो जाणून घेऊया आपण बच्चा बैलाबद्दल। सो फोटो सेक्शन होऊ द्या फॅन्सची, मग आपण सो दादा, एक बैलगाडा चालक आणि एक मालक आणि आपला बच्चा बैल, याबद्दल काय बोलत दादा तुम्ही? बच्चा स्वभावाने एकदम प्रेमळ आहे, दिसायला कसा तरी आहे म्हणजे, पण पालाला भारी आहे। बघा का सापटे बघा कसा। नक्कीच तो प्रेम आहे, मालकावर त्याचा लय जीव आहे दादा। आज तो मला कधी नाराज करीत नाही, फक्त पैरा करी त्याचा पळाला पाहिजे, तो मला नाराज कधीच करत नाही बच्चा। नक्कीच आम्ही जेव्हा प्रत्येक अड्ड्यात जातो ना आणि जेव्हा बच्चा बैलाची गाडी होते ना, बच्चा बैल गुलाल घेऊनच येतो, त्या मागचं कारण काय दादा? बच्चा बैल म्हणजे रायगडची शान आहे, पनवेल तालुक्यात त्याला मान आहे आणि भंगारपाडा गावाचं नाव त्यांनी रोशन केलंय। नक्कीच आज बच्चा बैलाचे गाणे सुद्धा आम्ही पाहिलेत, खूप छान असे बच्चा बैलाचे गाणे, त्याची कारकिर्दी। आताच नुकताच नेरे मैदानात त्याचा सत्कार केला होता, त्याबद्दल काय बोलाल? नेरे गावात त्याचा पहिला सत्कार केला होता आणि तिथं गाडी पण नंबरचीच मारली त्यांनी। किती गोंड्यावरती होती ती गाडी? ती गाडी 1 गोंड्यावर होती। आपण बिंजोर होतो पण ते आपल्याला जोड नाही कोण झाला, मग आपण 1 गोंड्यावर फिरवला होता। आणि दादा आजच्या ओल्या अड्ड्यात काय झालं, नाव फिरवला होता? नाही, आजच्या ओल्या अड्ड्यात आपली उजवी साईड घेऊन आपण 5 गोंड्यावर बिंजोर आहेत, कोणी आपल्यावर नाव फिरवलं नाही। दादा बच्चा बैल हा कुठून खरेदी केला होता का घरच्याच दावणीत? नाही, बच्चा वालव्यातून खरेदी केला, इस्लामपूरचा अक्षय डायव्हर यांनी दिला मला घेऊन। त्याची खरेदी कितीला झाली होती? खरेदी फक्त 1.5 लाख रुपयाला घेतली। आणि त्याची जेव्हा खरेदी झाली तेव्हा त्याला इथे प्रथम मुंबईमध्ये कोणत्या अड्ड्यात उतरवला होता? पहिला प्रथम मुंबईमध्ये आपला भोकारपाड्याला पहिली शर्यत केली पब्लिक। दादा हा बच्चा बैल जेव्हा तुम्ही गाडी सुट्टीवरनं आई गाडी हाकलता तेव्हा त्याला कसं काय कान मंत्र देता की काय तुमचं असं नातं आहे की तो शर्यत जिंकून येतो? थोडी सुट्टी त्याला 1-2 उड्या कमी आहे, पण जसा पब्लिक आवाज देईल बच्चा बच्चा तसा तो त्याला ते सणच होत नाही। बच्चा बच्चा तो पब्लिक मधून बाहेर कधी पाडतोय योच त्याचा विचार असतो, पण तो गाडी बसवणारच, फक्त पैरा करी पाळायला पाहिजे त्याचा, तो गाडी बसवणार, तो माझी इज्जत ठेवूनच चालतो माझी। आता बघा तुमच्या समोर मला किती चाटत बसलाय बघा तुम्हा, सारखा मला चाटत राहतो तो। दादा आज मी बघतो, आज जेव्हा तुमचा बच्चा बैलाचं नाव येतो तेव्हा म्हणजे जे फॅन्स असतात ना ते असे आता जसं फोटो काढण्यासाठी उभे राहिलेत, ती फॅन्स ची चाहते एवढी आहेत की त्याचं मागचं कारण काय? बच्चा बैलाची कारकिर्दी काय अशी आतापर्यंतची? आता माझा मत आहे पब्लिकला बच्चा आवडतो म्हणून येऊन लोक फोटो काढतात ना। आता प्रत्येक बैलाजवळ का नाही ते फोटो जाऊन काढीत, काहीतरी त्यांना पण अनुभव असेल ना बच्चाचा,
बच्चा त्यांना आवडत असेल. केलंय तयार हा नक्कीच. दादा बच्चा बैलासारखा असा अजून एक बैल दावणीला यावा असं तुम्हाला वाटत नाही कधी खरेदी करावी? माझे जरा पिंट्या टायगर बच्च्यापेक्षा फास्ट पळणार होतं, हा पण त्यांचा एवढं नाव नाही झाला, पण त्याच्यापेक्षा यांनी नाव जास्त माझा केलाय. याच्यापेक्षा फास्ट होतो. समोरच्या गाडीवाल्याला आम्ही जाता वेळेस सांगत होतो का तुम्ही राग धरू नका, तुम्हाला मी 100% एकदम फुटांतरी मारणार, आवडी गॅरंटी होती. दादा बच्चा बैल जसं आपला बिनजोडला नाव करतोय तसं घाटावरती कधी बैल बच्चा बैल आपला दिसला? घाटावा पण बिंजोरला नेलाय, फायनलला त्यात नेलेला नाही, म्हणजे 3 फेऱ्याला अजून बैल पळालेला नाही आपला. बिंजोरला तेच मला कधी बच्चा बैल 3 फेऱ्यामध्ये दिसला नाही, बिनजोडलाच दिसलाय. आणि मग आता तुम्ही बोलता घाटावरती बिनजोडला सुद्धा असतो, मग तो बिनजोडचाच बादशाह आहे की तुम्हाला स्वतःहून 3 फेऱ्यामध्ये फिरवायला आवडत नाही त्याला? मला 3 फेरं बैल एका दिवसात 3 फेरं पळवायला आवडत नाही बैल, म्हणून मी नेत नाही. मग कधी अशी फ्युचर मध्ये इच्छा आहे का की बच्चा बैल आपला बिनजोडला जसं नाव करतो तसं 3 फेऱ्यामध्ये एकदा तरी, आणि तुम्हीच ड्रायव्हर असं? बघू आता पुण्याच्या आसपास कधी असला तर हाय विचार, पोरा सांगताना घेऊन जायचा. हा तर बघू बरं, फॉर्च्युनर मैदान पुण्यामध्ये जवळ कुठं असला गाडी म्हणजे आपण सकाळी भरला तरी जमू शकते ना. अच्छा, म्हणजे जवळचा जेवढा मैदान असेल त्या मैदानात आपला बच्चा बैल नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा घेऊन जायला. या बच्चा बैलाच्या फिटनेसचं कारण, मागचं कारण, आणि हा बच्चा बैल एवढा आज मैदानात नाव करतो बिनजोडच्या, याच्या पाठीमागे मेहनत काय आहे तुमची? मेहनत म्हणजे रोज सकाळी मी 2 किलोमीटर चालून येतो. आपल्याला वाटलं शरद आज झाली नाही तर मोटरसायकल त्याला मी पुढे करतो, मी मोटरसायकल बसतो, तो घोड्यासारखा पुढे चालता राहतो. ते 4 ते 5 किलोमीटर त्याला फिरून आणतो. आणि त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाणं काय दिलं जातं, कशा पद्धतीचं खाणं? आता आज तर सकाळी दिलाय, परत आता घरी गेल्यावर देणार. शेंगदाणा पीठ असतं, उडदाची डाळ असतं, चण्याचं पीठ असतं, मक्याचं भरड असतं, सर्व मिक्स बरं खाणं असतं त्याला. आणि बच्चाला मैदानात असं किती 2 दिवसातून 3 दिवसातून आठवड्यातून आपण काढला जातो बच्चा बैलाला? हा 3 दिवसांनी 4 दिवस, हप्त्यातून 2 वेळा काढला जातो बच्चाला. म्हणजे त्याला 2-3 दिवसाची त्याची सवय आहे, त्याला 2-3 दिवसात बाहेर काढलाच पाहिजे. हा 2-3 दिवसात बाहेर काढलाच पाहिजे. नक्कीच दादा तुमच्याशी बोलून खूप भारी वाटतं. एक ड्रायव्हर प्लस एक बैलगाडा चालक, एक बैलगाडा मालक, आज तुमचं नाव होतंय महाराष्ट्रात, आणि रायगडचा बादशाह किंग असं तुम्हाला म्हटलं, रायगडचा टायगरच म्हटलं जातं, आणि त्या नावाने गाणे सुद्धा आलेले आहेत. आणि आज जो बच्चा बैलाने तुमचं नाव केलंय, ज्या लेवलला तुमचं नाव केलंय, त्याच्याबद्दल 1-2 शब्द बोला. एवढं माझे कम से कम माझे 40 ते 50 बैल होऊन गेलं, पण याच्यापेक्षा जास्त पडणार होतो. पण बच्चांनी माझा पुरा महाराष्ट्रात नाव केलाय. रायगड जिल्ह्यात तर पूर्ण त्यांनी हादरवूनच टाकणार, आवरा नाव करून ठेवलाय. तर प्रत्येकाच्या मनात आहे बच्चाच बोलतात. लहान मुलं सुद्धा गावातून कुठले गेलो तरी बच्चा करीत राहतात. आता लहान मुलांचा विषय काढला तर घरी असल्यावर त्या लहान मुलांसोबत कसं असतं? लहान मुलं आता माझा नातू आला असता, डायरेक्ट घेसन दिली त्याच्या पोटाखालून शिरला असता, त्याच्या वरती पण बसला असता तो. लहान मुलांना तर काहीच करत नाही तो. आता बच्चा बैल साधारण किती वर्षाचा असेल दादा? 3 बर्थडे ना, 3-3.5 वर्षाचा आहे. 3.5 वर्षाचा. आता खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून, आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आपण मागे घेतली होती मुलाखत तुमची, तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं, आणि त्याच्यानंतर आज आपण मुलाखत घेतली. सो नक्कीच आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. तो आता आपण भेटूया 26 जानेवारीला सावली मैदानात. दादा 26 जानेवारीचं नाव घेतलं मी, 26 जानेवारी बद्दल बोला, काय नियोजन कसं काय असणार आहे? बघू अजून आजचा मैदान झालं, आम्ही नियोजन संध्याकाळी करतो. आता बघू 26 जानेवारी बच्चा बैल 26 जानेवारीला नक्कीच दिसेल, आणि पैरा सुद्धा नक्कीच टॉपचाच करणार. सो चला दादा आता भेटूया आपण पुढच्या 26 जानेवारीला. सो पाहू शकता बच्चा बैल आपल्या समोर आहे, फिटनेस बघू शकता. नक्कीच त्याने आज आपल्या रायगड जिल्ह्याचा आणि आपल्या मालकाचा नाव केलंय. असा हा देखना दिसायला पण छान वाटतो, त्याची शिंग सुद्धा एकदम छान अशी गेल्यात. सो नक्कीच आवडेल असा हा बच्चा बैल आहे. सर्वांच्या हृदयात, लहान मुलांच्या हृदयात तर नक्कीच जागा करतात.